सगळं छान एकत्र करून घेतलं, हे एकजीव करून घेतलंय आणि बघा छान झाली आहे. छान छान. हा छान छान. आवडली तुला? 7 7 नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज आहे मंगळवार आणि आज सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे. म्हणजे सकाळी मी उठल्यापासून बघते पाऊस एकही मिनिट थांबलेला नाही आहे. कंटिन्युअसली पाऊस पडतो. म्हणजे आता पावसाचा जोर कमी झाला आहे पण पाऊस असा थांबला नाही आहे, 1 मिनिटसुद्धा थांबला नाही आहे. नॉर्मली मी सकाळी 5:30-6ला उठते पण आज थोडंसं लेट उठले, मी 7 वाजता उठले. तेव्हापासून आत्तापर्यंत आता दुपार झालेली आहे पण पावसाचा जोर काही कमी होत नाही आहे. पाऊस चालूच आहे. आणि कालच मुलांना शाळेला सुट्टी डिक्लेअर केले होते, त्यामुळे आज प्रिशा घरी आहे. आणि सागरचं पण असं झालं होतं की पूर्ण तो रेडी होऊन बसला होता. मी सुद्धा त्याचा टिफिन वगैरे रेडी केला होता आणि पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हतं. त्यामुळे त्याचं चालू होतं इकडे तिकडे कॉल करणं, कलिग्सला कॉल करणं, न्यूजला बघत होता तो. ट्रेनही खूप लेट होत्या आणि लास्ट मोमेंटला मग त्याचंही कॅन्सल झालं. त्यामुळे आज तोही घरात आहे आणि सगळे घरात आहेत पण बाहेर कुठे जायला मिळत नाही आहे कारण तशी परिस्थितीच नाही आहे. खूप धो पाऊस चालू आहे. सगळीकडे पाऊस चालू आहे गेली 4-5 दिवस. मुंबई, नवी मुंबई आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पूर्ण सगळीकडेच पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे अगदी बिकट परिस्थिती आहे. आणि आजही असा जोरदार पाऊस राहिला तर कदाचित उद्याही मुलांना सुट्टी मिळेल कारण खूप जोरदार पाऊस चालू आहे. आणि आज थोडा मला रिकामा वेळ मिळाला आहे त्याच्यामुळे मग माझी थोडीशी आठवड्याभराची तयारी चालू आहे. ते मला दाखवते मी नंतर की काय काय मी करून ठेवत असते. कारण नॉर्मली संडेला तर वेळ नाही मिळत कारण सगळ्यांना सुट्टी असतं तर घरी असतं सगळे. आणि सॅटर्डेला वगैरे असं किंवा मध्येच केव्हा वेळ मिळाला मला तर मग मी असं एक आठवड्याभराची तयारी करून ठेवते. त्याच्यामुळे मग धावपळ नाही होत कारण सकाळी खूप घाईघाई असते, एक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशी तयारी थोडीफार करून ठेवली की मग बरं पडतं सकाळचं. हे बघा इथे ही माझी आठवड्याभराची तयारी चालू आहे. आता मी बारीक रवा भाजून घेते आहे आणि हा जाड रवा आहे, शेंगदाणे वगैरे आहेत. त्यामुळे हे मी थोडंसं असं भाजून घेते सगळं. आणि रवा वगैरे भाजून घेतला की कसं आळ्या पण होत नाहीत. आणि मेन म्हणजे काय होतं सकाळी नाश्त्यासाठी जर काही अवेलेबल नसेल, कारण मी मोस्टली रात्रीच तयारी करून ठेवते सगळी नाश्त्याची. कारण माझा नाश्ता असा हेवीच असतो सकाळचा, कारण मग पिशाला टिफिनमध्ये सुद्धा द्यायचं असतं. तिला 2 टिफिन द्यावे लागतात, एक स्नॅक्सचा आणि लंचचा. त्याच्यामुळे मग त्यासाठी मी हेवीच काहीतरी बनवत असते. म्हणजे इडली, डोसे, पराठे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा आप्पे, सँडविचेस असं वेगवेगळ्या प्रकारचे. असं मी तुम्हाला ते हळूहळू नंतर शेअर करेनच की मी काय बनवत असते आणि काय नाही ते. पण पोहे आणि उपमा वगैरे तिला आवडत नाही फारसं, त्यामुळे मी ते वीकडेजमध्ये जरा करणं टाळते. पण केव्हा असं होतं की आपण काहीच तयारी केलेली नसते आणि मग तेव्हा पटकन काहीतरी बनवायचं असतं तर मग असं काहीतरी हे भाजून ठेवलेलं असेल रवा वगैरे तर पटकन उपमा केलं किंवा काही केलं तर बरं पडतं. त्याच्यामुळे ही आता माझी आठवड्याभराची तयारी चालू आहे. तर आता मी हे रवा भाजून घेते. हा बारीक रवा आहे, हा मी बनवण्यासाठी यूज करते कारण त्याला शिरा वगैरे बनवायला थोडं तो लहान आहे त्यामुळे बरं पडतं हा बारीक रवा. मी दाखवते तुम्हाला भाजल्यानंतर. हे बघा इथे मी रवा भाजून घेतलाय, दोन्ही पण रवा भाजून घेतल्यात आणि आता मी शेंगदाणे भाजायला घेतलेत. बघा आता हे शेंगदाणे पण माझे भाजून झालेले आहेत आणि आता हे थोडेसे थंड व्हायला ठेवते आणि मग थंड झाले की मग शेंगदाण्याचा कूट वगैरे नंतर मी करून घेईन. आणि तोपर्यंत आता दुसऱ्या कामांची तयारी करू. आता हे माझ्या मिरच्या संपल्या होत्या आणि मिरच्या आणल्यात, आता त्याचं इथे देठ वगैरे काढून ठेवते मी. हे बघा आता मी मिरच्या आहे ना देठ काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्या आहेत
आणि मग असं एका ताटामध्ये नॅपकिनवर ते अशा ठेवून दिल्यात. म्हणजे ते आता फॅनखाली ठेवते. छान सुकल्या ना की मग फ्रीजमध्ये डब्यात घालून ठेवते. आता माझी बाकीची सगळी कामं झालेली आहेत. शेंगदाणे रवा वगैरे सगळं भाजून झालेलं आहे. मिरच्या साफ करून झाल्यात आणि आता मी हे लसूण सोलून ठेवणार आहे. थोडेसे लसूण ठेवून सोलून फ्रीजमध्ये ठेवले ना की मग सकाळची घाई नाही होत. सकाळचं आपलं पटकन भाजीला लसूण फ्रीजमधून काढला की मग वापरायला मिळतो असं सोलून. कारण मग सकाळच्या घाईमध्ये हे सोलत बसलं की ना मग खूप वेळ जातो. त्यामुळे मग मी हे सुद्धा काम करून ठेवते. अशी काहीशी आहे ना मी बेसिक तयारी करून ठेवते. कारण मग सकाळच्या गोंधळामध्ये आहे ना ह्या सगळ्या गोष्टी करत बसल्या ना की मग खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ नसतो सकाळी. मग ह्या गोष्टी थोड्या पूर्वतयारी आपली असली की मग जरा सोपं पडतं की पटकन सगळ्या गोष्टी होऊन जातात. कारण मला सकाळी पण 8च्या आधी प्रिशाचे दोन्ही टिफिन तयार ठेवायला लागतात. त्यामुळे हे थोडं तयारी आधी करून घेतलं की माझ्यासाठी खूप इझी होतं. आणि भाजीपाला वगैरे पण काही असेल तर मग तोही स्वच्छ करून वगैरे असं नीट ठेवून देते. आता सध्या काही आणलेलं नाही आहे मी. ऑलरेडी घेतलेलं होतं ते सगळं साफ करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. मग आता ही सगळी तयारी करायची होती ती आज मी करून ठेवली आहे. म्हणजे आता 1 आठवडा काही टेन्शन नाही. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला हे बनवूनही केलेलं आहे. आता आमच्याकडे ना सगळ्या अशा भिंती रंगल्या आहेत पेन्सिलने चॉकने कलर पेन्सिल्स वगैरे ना सगळीकडे त्याने असं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता कुठेही तुम्हाला ना तसंच दिसणार आहे. बनू हाय कर बनू मग आजपासून दिसलाच नव्हता ना तो. पाऊस पडतो तर मस्त कांदा भजी कर ना. बघा आता छान फरमाईश आली आहे कांदा भजीची. मग आता आपण कांदा भजी बनवायला घेऊया. आणि पाऊस आणि कांदा भजीचं समीकरणच एक वेगळं असतं. त्याच्यामुळे पाऊस पडतो तर कांदा भजी झालीच पाहिजे. चला खायची आहे कांदा भजी. हो हो बनव. तुला खायची आहे बनवून कांदा भजी. हां चला मग तर आपण कांदा भजी करायला घेऊयात. चला आता आपण भजी करायला सुरुवात करूया. त्यासाठी आधी मी घेतलं आहे कांदा आणि आता कांदा कापून घेते पहिला मी सगळं. हे बघा आता ना इथे मी 4-5 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. असे बारीक बारीक स्लाइस करून घेतलेत. आणि आता याच्यात आपण टाकूया थोडंसं मीठ. इथे ना आता मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. जर नंतर लागलं तर मग परत ॲड करता येईल. कारण आता मला हे कांद्याला आहे ना मीठ चोळून ठेवायचं म्हणजे छान पाणी सुटेल. त्यामुळे आता हे आपण मीठ आहे ना सगळीकडे असं कांद्याला चोळून घेऊया. आणि कांदा पण मग छान मोकळा होईल असं भजी करताना मग बरं पडेल. इथे ना आता माझं सगळं असं कांद्याला मी मीठ चोळून घेतलेलं आहे आणि छान असा मोकळा सुद्धा झालाय कांदा. आणि आता आपण याला ना 15-20 मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे छान त्याला पाणी सुटेल. आणि तोपर्यंत आपण आता बाकीची साहित्याची तयारी करूया. आता इथे बघा हे कांद्याला असं छान पाणी सुटलंय. आता याच्यामध्ये मी बाकीचं सगळं साहित्य घालून घेते. इथे मी आता ओवा टाकते याच्यामध्ये. आणि ही आहे ना मी धन आणि जिरे कुटून घेतलेले आहे. थोडं याचं पावडर पण टाकली तरी चालते पण ह्याचं असं कुटलेल्याचं ना फ्लेवर छान येतो. त्यामुळे मग मी असंच करते. थोडंसं कुटून घेतलं जास्त पण बारीक नाही केलं. आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे थोडी कलरसाठी टाकते मी इथे. आणि आपलं हे नॉर्मल तिखट आहे. जास्त तिखट नाही करायचे मला कारण बनू खाणार आहे. दिशा खाते तिखट तिचं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथे मी बेसन टाकते.
बेसन आपल्याला लागेल तसंच टाकायचं, म्हणजे त्या पाण्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढंच टाकायचं आहे, त्यामुळे थोडं थोडंच टाकायचं. हे छान असं मिक्स करून घेते मी. कांद्याचं पाणी सुटलेलं ना त्यात मावेल एवढंच मी बेसन घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी अजून तांदळाचं पीठ थोडंसं टाकणार आहे, कारण त्याच्यामुळे मग कुरकुरीतपणा येतो. आणि थोडंसं मीठ, कारण मी मगाशी मीठ कमी टाकलं होतं, त्यामुळे आता अजून लागणार त्याच्यासाठी थोडंसं मीठ पण ॲड करते मी. आणि हे पुन्हा आता मी छान एकत्र एकजीव करून घेते. हे बघा सगळं आता ना मी तांदळाचं पीठ वगैरे पण टाकून ना सगळं छान एकत्र करून घेतलं, हे एकजीव करून घेतलंय. आणि बघा छान हे झालं, असं पाणी सुटले, अजून त्याला अजून पाणी सुटतंय. आणि फार काही तामझाम करत बसायचं नाही, बेसिक आपली रेसिपी आहे. आता छान आपण भजी तळायला घेऊया. चला, बाहेर छान पाऊस पडतं आणि पाऊस पडतं म्हटलं की भजी ही झालीच पाहिजे. बरेच दिवस चाललं होतं, 4-5 दिवस मध्ये करायचं मग लास्ट फायनली करूयात. आणि त्याला सुद्धा खायची होती, त्यामुळे म्हटलं आता ऐकूया. तर मी सगळं बघितलं, तुम्ही सगळं रेडी आहे. आणि आता मी तळायला घेते. इथे तेल गरम करत ठेवलं आहे. छान असं तेल तापलेलं आहे. आता मी असं फोडकण्यास एक भजी सोडते, मग छान त्याला काटे पण येते आणि हात खराब होणार नाही मुळात. हे बघा आता ही छान रेडी झाली आहे, छान भाजली आहे. आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये. हे बघा इथे भजी रेडी झाली आहे आणि अजून बाकीचे पण मी ठेवलेले आहे, पण आता गरम गरम मी त्याला देते सागरला, बघू काय बोलतो. आणि प्रिशा पण आलेली आहे. कसे झाले सांग? नीट खा आधी आहे मग बोल. छान झाली आहे. आणि सागर बघू असं बरोबर आहे सगळं, तिखट मीठ वगैरे बरोबर. आणि बनू कशी झाली आहे? हा छान छान. आवडली तुला? आणि तू चहा आताच घेणार आहे की देऊ आता चहा? हे बघा यांनी आहे ना सुरुवात केली आहे मस्त. हे लोक मला सोडून खायला बसलेत. आता मी पण टेस्ट करते. आता माझं पूर्ण झालेलं आहे सगळं, आता मी पण खाऊन बघते. छान झाली. मग तुम्ही पण केली की नाही आता पावसामध्ये भजी? पण तुला आवडली? चला, तर आम्ही छान आता एन्जॉय करतो भजी आणि चहा, आणि नंतर तुम्हाला भेटतो. आणि तुम्ही आता पावसामध्ये काय केलंय, काय करताय ते मला नक्की कमेंट करून सांगा. ते काय आहे बनू? काय बोलतात त्याला? झोमॅटो. काय आहे ते? काय आहे बोल ना ते. त्याचं नाव काय? नाव काय त्याचं? टोमॅटो. इथे 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 येऊन सांग, त्याच्याकडे बघून सांग. त्याचं नाव काय? काय तुला काय बोलतात? टोमॅटो. तो आहे ना टोमॅटोला ओमॅटो बोलतो. आणि हे काय आहे सांग? हे काय आहे? नाही नाही, ते काय आहे? ओनियन. काय आहे? ओनियन. बोल. भागो आया आया शे. नीट बोल. बोल बोल ना. भागो आया आया शे. आणखीन काय येतं तुला? हा 1 2 3 बोल. 1 1 2 3 4
5 5 6 7 7 7 8 9 10. मगाशी ना आम्ही भजी खाल्ली होती, त्याच्यामुळे ना आता आम्हाला फारशी भूक नव्हती, त्यामुळे म्हटलं डाळ खिचडीच बनवावी. कारण थोडंसं हलकं फुलकं जेवलेलं बरं, कारण मगाशी खूप ऑइली झालं होतं ते भजी वगैरे, त्यामुळे म्हटलं की हलकंसं काहीतरी बनवूया आपण. त्यामुळे मी आता डाळ खिचडी बनवली आहे, तुम्हाला दाखवते मी कशी बनवली ते. हे बघा, अशी आहे ना मी छान डाळ खिचडी बनवली आहे आणि आम्हाला अशीच आवडते, थोडीशी पातळ वगैरे, आणि छान तडका दिला आहे मी त्याच्यावरती. त्यामुळे आता आम्ही जेवण करतो आणि मग भेटतो. तर असं आम्ही चहा आणि कांदा भाजी असं छान एन्जॉय केलं. मस्त पाऊस होता सोबतीला, आणि कधीतरी असं चमचमीत खाणं चालतं, आणि पाऊस असला तर नक्कीच कांदा भजी तो बनतात. आणि असं काहीसं होतं आजचा माझा दिवस. थोडी माझी कामं ती पेंडिंग होती, तीसुद्धा मी करून घेतली, आणि थोडं एडिटिंग वगैरे पण बाकी होतं सकाळी माझं, त्यामुळे मी ते करत बसली होती. मी आता रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर तो बघून घ्या माझ्या चॅनलवरती. म्हणजे चहा पिताना वगैरे ना न्यूज लावल्या होत्या, तर न्यूजला मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी आता ना पाणी वगैरे साचलेलं आहे, आणि ट्रेनसुद्धा बंद झालेल्या आहेत. दुपारपासूनच ट्रेन बंद झाल्या आहेत. बरं झालं सागर नाही गेला ऑफिसला, कारण मी त्याला तेच बोलत होते की असाच जर पाऊस कंटिन्युअस राहिला तर दुपारपर्यंत ट्रेन बंद होतील, आणि तसंच झालं. त्यामुळे आता तो गेला नाही, तर बरं आहे, घरी सेफ आहे. कारण काय होतं, मग मध्येच कुठेतरी अडकायला होतं, आणि इकडे तिकडे अडकून राहण्यापेक्षा आपलं घरी असलेलं सेफ असतं. तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या. जर अगदीच गरजेचं असेल तर घराच्या बाहेर पडा, नाहीतर घरातच राहा. आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांना तर घरात राहणं पॉसिबल नसतं, कारण जे वर्किंग आहेत त्यांना तर बाहेर पडावंच लागतं, पण स्टील तरीही बाहेर पडताना काळजी घ्या. आणि आता मी इथेच थांबते आहे. आता व्हिडिओचा एंड करूयात आपण. आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला मग आता भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.